नमस्कार, मी गंगासिंग राजपुरोहित. मुंबई आणि नवी मुंबई नंतर आता तिसरी मुंबई अर्थात केएससी, कर्नाळा, साई आणि चिरनेर न्यू टाउन जो आहे ती प्रस्तावित आहे योजना राज्य शासनाकडून. पण नेमकी ही जी योजना आहे, जे हे न्यू टाउन आहे, ते नेमकं काय आहे आणि कशा प्रकारे याचा विकास होणार, या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत एसएम डेव्हलपर्सचे प्रमुख शहाजी पाटील. तर खूप खूप स्वागत तुमचं. नमस्कार सर. आता केएससी ही जी न्यू टाउन जे आहे ते नेमकी ही काय न्यू टाउनशिप आहे आणि काय ही योजना आहे आणि त्याचा विकास हा नेमका कसा होणार आहे सर? केएस न्यू टाउन जे आहे की ज्याला आता तिसरी मुंबई असं म्हटलं जाते, ही 124 गावांचा जो विकास करायचा गव्हर्नमेंटने ठरवलेला आहे. त्यामधली 77 गावं ही नैनामधली आहेत. नैनाच्या फेज 2 मधली 32 विलेजेस हे खोपटात न्यू टाउन मधले आहेत. आणि या दोघांचं मिळून असं महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एकत्र असं 124 गावं घेऊन त्याचा विकास करायचं ठरवलेलं आहे. आता हे जे ठरवताना सुरुवातीला हे दोन्ही विभाग शिडकोकडे होते आणि त्याच्यासाठी शिडको स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून होती. खोपटा या विभागासाठी 20 वर्ष शिडकोन काम केल्यानंतर तो विभाग आता काढून MMRDA कडे देत आहेत. नैनासाठी शिडकोनं गेले 10 वर्ष काम केल्यानंतर तो विभाग पण काढून घेऊन आता तो MMRDA कडे देण्याचं प्रायोजन शिडकोनं केलेलं आहे. आता हे जे प्रयोजन होतं याच्यासाठी तिथल्या शेतकऱ्यांनी विरोध केला आणि त्या विरोधासाठी 20-22 हजार हरकती नोंदवल्या. पण त्या हरकतीची सुनावणी न देता महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं इलेक्शनच्या अगोदर अगदी आचारसंहिता 3:30 वाजता डिक्लेअर होणार असताना सकाळी 8-8:30 वाजता 15 ऑक्टोबरला MMRDA NTDA म्हणून घोषित केलं गेलं. आता ही जी आहे ही अन्यायकारक गोष्ट आहे, पण ते तसं असताना सुद्धा गव्हर्नमेंट त्याला पुश करत आहे. आता 15 ऑक्टोबरला डिक्लेअर झाल्यानंतर 16 ऑक्टोबरला असे जे काही एंड मोमेंटला जे डिसिजन घेतलेले होते ते त्यांना वेबसाईटवरती डिक्लेअर करण्यासाठी वगैरे रिस्ट्रिक्शन केलं आणि त्याच्यामुळं लोकांच्या पर्यंत इलेक्शनच्या पिरियडमध्ये हे तिसऱ्या मुंबईचं काय प्रयोजन आहे किंवा त्याच्यासाठीचं शिक्कामोर्तब गव्हर्नमेंटने केलेलं हे लोकांच्या पर्यंत पोहोचलं नाही. त्याच्यानंतर इलेक्शनचे कॅन्डिडेट डिक्लेअर करायचं डिसाईड करायचं चालू होतं. त्याच्यानंतर इलेक्शन झाले आणि इलेक्शन नंतर अजून एखादा महिना गेला की गव्हर्नमेंटला की ते गव्हर्नमेंट स्थापन करण्यासाठी. आता अलीकडंच हे या सगळ्याच्या लोकांच्याकडे जागृतीने काय झालं हे समजायच्या अगोदरच आता या तिसऱ्या मुंबईसाठी MMRDA ड्रोन सर्व्हेसाठीचं प्रयोजन केलेलं आहे. म्हणजे MMRDA हे एक स्टेप हे पुढे चाललेले आहे. आता याच्यामध्ये MMRDA काय करणार आहे, कशा पद्धतीने करणार आहे, याचं कुठल्याही प्रकारचं लोकांचं अभिप्राय न घेता, लोकांच्या काय हरकती आहेत त्याची सुनावणी न घेता सुद्धा जबरदस्तीनं गव्हर्नमेंट याच्यामध्ये पुढे चाललेलं आहे. सर, इतकं काय घडतंय, पण नेमकी प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून ही घोषणा कधी करण्यात आली सर? लोकांना अजून हे माहिती नाहीये. काय माहिती तुमच्याकडे आहे सर? ही 15 ऑक्टोबर 2024ला घोषणा केली. त्याचा GR काढला, तो पब्लिक डोमेनमध्ये नव्हता, पण नंतर तो पब्लिक डोमेनमध्ये आला. आता हे त्यांनी MMRDAची अपॉइंटमेंट करताना त्यांनी MMRDAची अपॉइंटमेंट ॲज अ NTDA केली. म्हणजे हा एरिया अगोदर शिडकोकडं SPA या सदराखाली होता, तो काढून आता त्यांनी MMRDA कडे NTDA म्हणून केलं. मी याच्यापूर्वी सुद्धा बोललेलं आहे की NTDA मध्ये न्यू टाउन डेव्हलपमेंट अथॉरिटीमध्ये त्या एरियातली सगळी जागा ही इंग्रजांच्या वेळेचं गावठाण सोडून राहिलेली सगळी जागा फोर्सफुली घेतली जाते आणि SPA मध्ये जागेची मालकी लोकांच्याकडे ठेवून त्याचा विकास केला जातो. आता ह्या NTDA मध्ये NTDA या सदराखाली शिडको नवी मुंबईमध्ये काम करत असताना 2013चा लारचा कायदा अस्तित्वात आल्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं शिडकोला असे डायरेक्शन दिलेले की आता याच्या पुढची 1 जानेवारी 2014ला त्यांना डायरेक्शन दिले की आता याच्या पुढे तुम्हाला जी काही जमीन घ्यायची आहे ती तुम्हाला 2013च्या लारच्या कायद्याप्रमाणे घ्यायची. आता त्या संदर्भात शिडकोनं एक बोर्ड मीटिंग घेतली. त्या बोर्ड मीटिंगमध्ये UDचे प्रिन्सिपल सेक्रेटरी 1, प्रिन्सिपल सेक्रेटरी 2 हे असतात. म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे UDचे मेन अधिकारी असणारी जी बोर्ड शिडकोचं बोर्ड आहे, त्या बोर्डानं असं रिझोल्युशन पास केलं की शिडको आता 1 ही गुंठे जागा ही लार 2013 या कायद्याप्रमाणे घेऊ शकत नाही. आणि ती फक्त विलिंगली जी लोक जागा ते म्हणतील त्या पद्धतीने त्या 22.5% स्कीममध्ये जी लोक येतील त्यांचेच ती घेऊ शकते. बाकी कुणाची जागा ती लारच्या कायद्याखाली
विकत घेऊ शकत नाही. आता त्याच्यामध्ये हे सिडकोच्या एरियातल्या लोकांना हे लारची प्रोव्हिजन आणि ते 22.5% या सगळ्या गोंधळामध्ये काही लोक आता जमीन शेतकऱ्यांच्याकडून खरेदी करतात आणि मग ते सिडकोमध्ये त्या 22.5% मध्ये देतात आणि त्यांच्या मर्जीप्रमाणे ते चांगल्या अनडेव्हलप्ड एरियामधून कुठेतरी डेव्हलप्ड एरियामध्ये त्याचे प्लॉट काढून घेऊन त्या पद्धतीने त्याचं ते इकॉनॉमिकल गणित बसवतात. पण सत्य हे आहे की जर लार वापरून जर सिडकोने जागा घेतली असती तर त्यांना त्या जागेची 4 पट मार्केटची किंमत द्यावी लागली असती आणि 20% निव्वळ भूखंड द्यायला लागला. आता बघा सिडकोच्या 22%च्या स्कीम मध्ये त्या लोकांना निव्वळ 15.75% भूखंड मिळतो आणि त्या प्रत्येक भूखंडासाठी 10 लाख रुपये सिडको इन्फ्रास्ट्रक्चरचे चार्जेस घेते आणि ती जमीन अजून ती लीजवरती आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात फसवणूक असताना 20% फ्रीहोल्ड जागा की ज्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर द्यावे लागणार नाही किंवा त्यासाठी कुठल्याही प्रकारची एनओसी घ्यावी लागणार नाही, ही कायमस्वरूपी जागा असेल आणि सिडकोने दिलेले जे 4 पट मोबदले तो जर मोबदला योग्य नसेल तर कोर्टात जाऊन आपल्याला योग्य तो मोबदला मिळवता येईल. हे प्रयोजन वापरण्याच्या ऐवजी लोक 22.5%च्या प्रयोजनाकडे का जातात हा संशोधनाचा विषय. ती जी काही सिडकोची योजना आहे ती सक्सेस होणार नाही हे तर काळ्या दगडावरची रेग आहे. असं असताना सुद्धा एनटीडीए परत एक एनटीडीए डिक्लेअर करणं आणि आता परत एक एनटीडीए डिक्लेअर म्हणून एमएमआरडीएची घोषणा केलेली असताना एमएमआरडीएच्या हायर अथॉरिटीकडे मी भेटून ज्यावेळेला त्यांच्याकडे विचारणा केली की त्या एरियामधली जागा तुम्हाला ऍक्विजिशन करायला त्या जागेचे 4 पट किंमत देऊन 20% निव्वळ भूखंड देण्याची तुमची ताकद आहे का? जर ती तुमची ताकद नसेल, एका ठिकाणी सिडकोमध्ये आम्ही असं काही घेऊ शकत नाही असं महाराष्ट्र गव्हर्नमेंट डिक्लेअर करत असेल आणि असं असताना सुद्धा दुसऱ्या ठिकाणी तेच यूडी डिपार्टमेंट परत एनटीडीएचा आग्रह करते, हे फार चुकीचं आहे. आता याच्यामध्ये त्या एरियामधली जी काही जागेची किंमत आहे ही गेल्या 5 वर्षांमध्ये त्या जागेची किंमत जी आहे ही रेडी रेकनरच्या रेटमध्ये तोच दर आहे. जर नवी मुंबईच्या एरियामध्ये जर सिडकोचं आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं असं म्हणणं आहे की गेल्या 5-7 वर्षांमध्ये आम्ही नवी मुंबईचा रिपोर्ट बनवतो, एमटीएचएलचा ब्रिज बनवतो आणि त्या 2 प्रोजेक्टमुळे नवी मुंबईतल्या जागेच्या किमती जर 10 पट वाढलेल्या आहेत असं जर असेल, नवी मुंबईतल्या 50 लाख गुंठ्याने विकला जाणारा जर प्लॉट 5 कोटी गुंठ्याच्या रेटनं विकला जात असेल म्हणजे 10 पट किमतीने विकला जात असेल तर मग त्याच नवी मुंबईच्या एअरपोर्ट पासून आणि त्याच एमटीएचएल ब्रिज पासून तेवढ्याच 7-8 किलोमीटर अंतरावरती असलेले खोपटा आणि हे जे काही 124 गावांचं जे न्यू टाउन आहे या गावातल्या जमिनींच्या किमती 8-10 पट वाढणं अपेक्षित आहे आणि मग त्या किमतीच्या 4 पट किंमत ही एमएमआरडीएने देणं अपेक्षित आहे. पण ते तसं ते देऊ शकणार नाही, त्यांची ती देण्याची दानत पण नाही. लोकांना नवी मुंबई सारखं काहीतरी फसवून त्यांच्या प्रॉपर्टीची लूट करायची असं शासनाच्या डोक्यात आहे का काय असा एक प्रश्न पडतो. सर अलीकडेच आता तुम्ही एसपी आणि एनटीडीए बद्दल बोललात सर. आता अलीकडेच पुणे रिंग रोड लगत जो म्हणजे 116 जी गावं आहेत त्यांसाठी म्हणजे एमएसआरडीची जी घोषणा आहे ती एसपी म्हणून करण्यात आली आणि त्या व्यतिरिक्त जे 124 जी गावं आहेत त्यांची कुठेतरी एमएमआरडीए म्हणून एनटीडीए म्हणून एमएमआरडीएची घोषणा करण्यात आली. मग ही जी तुलना या तुलनेकडे तुम्ही कसं बघता? हाऊ यू कम्पेअर ऍक्च्युअली? फार इंटरेस्टिंग प्रश्न विचारला तुम्ही. हे बघा 12 तारखेला एक GR निघाला आणि पुण्यामध्ये जे वर्तुळाकार रिंग रोड आहे त्या रिंग रोडच्या आजूबाजूची जे 116 गाव आहेत त्यांचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं MSRDCला स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून अपॉइंट केलं आणि त्याच वेळेला रायगड जिल्ह्यातल्या या पेण, पनवेल आणि उरण तालुक्यामधील 124 गावांचा विकास त्यांना MMRDA कडून एनटीडीए म्हणून करायचं. गंमत अशा आहे मित्रांनो की हे करताना त्या GR मध्ये असं लिहिलंय की MTHL या ब्रिजसाठी आम्ही काहीतरी 17-18 हजार कोटी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं खर्च केले आणि ते खर्च केलेले पैसे वसूल होण्यासाठी आम्हाला 124 गावांचा विकास करायचा आहे आणि तिथल्या जमिनी घ्यायच्या. गंमत अशी आहे की हा जो MTHL ब्रिज आहे यापासून ती गावं 8-10 किलोमीटर अंतरावरती आहे. हा जो ब्रिज आहे याच्यासाठी जे काही जायकानं लोन दिलेलं आहे, जो काही 17-18 हजार कोटीचा खर्च आहे तो खर्च वसूल करण्यासाठी त्याच्यावरती टोल लावला जातो. म्हणजे टोल वरती त्या ब्रिजचं कंप्लीट पैसे वसूल होतील या प्रकारचं ते मॉडेल आहे.
असं असताना या ब्रिजचं नाव सांगून तिथल्या 124 गावांच्यावरती अन्याय करण्याचं काही कारण नव्हतं. गंमत अजून त्याच्या पुढे, पुण्याचा जो रिंग रोड आहे, हा पुण्याचा रिंग रोड बनवताना त्याच्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट 40 ते 42 हजार कोटी रुपये खर्च करते. मित्रांनो, पुण्याचा रिंग रोड बनवण्याचं जे बजेट आहे ते 40 ते 42 हजार कोटी आहे आणि त्या रिंग रोडसाठी 40 ते 42 हजार करोड खर्च केल्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटला त्या रिंग रोडच्या आजूबाजूला असलेल्या गावामध्ये 116 जमीन ही अधिग्रहण करायला पाहिजे जबरदस्तीनं, असं वाटत नाही मला. या ठिकाणी पुण्यातलं जे काही राजकीय नेतृत्व आहे, पुण्यातले जे नागरिक आहेत त्यांचं कौतुक करावं असं वाटतं. तिथलं राजकीय नेतृत्व प्रगल्भ आहे. तिथले लोक एवढे जागृत आहेत की त्यांच्या राजकीय नेतृत्व जरी जागरूक नसलं तरी तिथल्या लोकांच्या हिताच्या पलीकडं जाऊन चुकीचा निर्णय घ्यायचे धारिष्ट त्यांच्यात नाही. त्याच्या बरोबर उलट रायगडमध्ये आणि महाराष्ट्र शासनानं अशा प्रकारचं धाडस करताना इथल्या जर पॉलिटिकल नेतृत्वाला जर विचारात घेतलं नसेल तर ती महाराष्ट्र गव्हर्नमेंटची मोठी चूक आहे. अशा प्रकारे एका महाराष्ट्रामध्ये एका ठिकाणी एक न्याय आणि दुसऱ्या ठिकाणी दुसरा न्याय, अशा प्रकारे शेतकऱ्यांच्यावरती अन्याय हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटला करता येणार नाही. म्हणजे तुम्ही आता शेतकऱ्यांचा बद्दल म्हणालात की ज्याप्रमाणे पुणे विभागामध्ये ही योजना राबवत असताना शेतकऱ्यांना कुठेतरी केंद्रबिंदू ठेवण्यात आलं, तर कुठेतरी उलट असं रायगडमध्ये कुठेतरी ही जी परिस्थिती आहे ती विपरीत दिसतीये का, कुठेतरी जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान किंवा त्यांची फसवणूक होईल? याच्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की असंच पुण्याच्या आजूबाजूच्या एरियामधला विकास करण्यासाठी PMRDA जे आहे, जशी मुंबईमध्ये MMRDA आहे, मुंबई मेट्रो रिजनल डेव्हलपमेंट अथॉरिटी आहे, तसंच पुण्याच्या आजूबाजूच्या एरियाचा विकास करण्यासाठी PMRDA आहे, पुणे रिजनल डेव्हलपमेंट अथॉरिटी. या पुणे रिजनल डेव्हलपमेंट अथॉरिटीला त्या एरियातला विकास करण्यासाठी SPA म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं अपॉइंट केलं, स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी. आणि त्या SPA म्हणून अपॉइंट केल्यानंतर त्यांनी तिथली एक म्हाळुंगे मान ही पहिली TPS स्कीम काढली. मित्रांनो, त्याच दरम्यान नैनामध्ये शिडकोला जे SPA म्हणून अपॉइंट केलेली होती महाराष्ट्र गव्हर्नमेंटने, ती शिडको न सुद्धा नवी मुंबईच्या नैना एरियामध्ये TPS स्कीम लॉन्च केली. फरक बघा, म्हाळुंगे मानच्या TPS स्कीम मध्ये तिथली अथॉरिटी जी आहे ही तिथल्या शेतकऱ्यांना 53% लँड देते. 50% गव्हर्नमेंटच्या कायद्याप्रमाणे देणं अपेक्षित आहे. 53 का देते त्याचं मी स्पष्टीकरण देतो. म्हणजे 50% तिथल्या लोकांना ते ऑफर करते. त्याच UD कडं सँक्शन करायला घेऊन जाणारं शिडको जे आहे हे नैना एरियामधल्या शेतकऱ्यांना फक्त 40% जागा ऑफर करतात. आता इथल्या लोकांना असं सांगितलं गेलं की तुम्हाला 40% देणार आहे आणि तुम्हाला 2.5 FSI देणार. मित्रांनो, तुम्हाला सांगतो की मी त्याच्या सगळ्या डिटेलचा स्टडी केला. मान आणि म्हाळुंगे मान मधल्या TPS स्कीम मध्ये सुद्धा 2.5 FSI आहे. म्हणजे तिकडं 2.5 FSI ची 50% जमीन मिळते, इथं 40% जमीन मिळते 2.5 FSI. दुसरी गंमत अशी की इथं तुम्हाला 40% जमीन द्यायला लागेल आणि फार मोठी किंमत एक तुम्हाला इन्क्रिमेंटल कॉस्ट म्हणून प्लॉट घेताना द्यावी लागेल, अशा प्रकारचं प्रारूप त्यांनी मांडलं. त्यासाठी लोकांना आंदोलन करायला लागलं, मोर्चे काढायला लागले आणि मग भरपूर काही मेहनत घेतल्यानंतर मग त्यांनी त्याची किंमत आहे ते जे इन्क्रिमेंटल कॉस्ट 50% मागत होते त्यांनी 0.05% पर्यंत आणली. हीच गोष्ट PMRDA म्हाळुंगे मानमध्ये फक्त 1 रुपये घेऊन लोकांना प्लॉट देते. म्हणजे त्यांच्याकडे इन्क्रिमेंटल कॉस्ट बिलकुल नाही. इथं आता ती इन्क्रिमेंटल कॉस्ट कन्सिडरेबल कमी केलेली आहे, पण पूर्वी ती 50% सांगून लोकांची एनर्जी वेस्ट केली. आता इथल्या नैनामध्ये जो काही प्रॉब्लेम आहे तो असा आहे की तिथं एक्झिस्टिंग लोकांची जी घरं आहेत त्या लोकांचे घरं यांना तोडायचे. सेम म्हाळुंगे मानमध्ये काय केलं, तिथल्या अथॉरिटीने तिथल्या लोकांची जी घरं होती ती घरं ऍक्सेप्ट केली आणि ज्या जागेवरती घर आहेत ते जी जागा आहे ही 100% त्या लोकांना फायनल प्लॉट म्हणून दिली. म्हणजे इथल्या लोकांची जी घरं आहेत
ती त्यांना तोडायचे आहेत आणि मग त्यांना त्यांची ओरिजिनल लँड म्हणायचे आणि त्याच्या बदल्यात त्यांना फायनल प्लॉट 40% द्यायचे. तेच म्हाळुंगे मानमध्ये तिथल्या लोकांची एक्झिस्टिंग घरं ही मान्य करून त्यांना त्यांचा जो काही फायनल ओरिजिनल प्लॉट असेल तेवढ्याच साईजचा त्यांना फायनल प्लॉट दिलेला आहे. त्यामुळे काही लोकांना जेवढी जागा घेतली तेवढ्याचाच फायनल प्लॉट दिलाय, म्हणून तिथलं जे पर्सेंटेज आहे हे 50च्या ऐवजी 53% झाले. म्हणजे तिथं एक्झिस्टिंग जी घरं आहेत त्यांच्यावरती अन्याय नाही करायचं असं शासनाचं किंवा पीएमआरडीचं धोरण आहे. आता हीच गोष्ट नैनामध्ये वेगळ्या पद्धतीनं टॅकल केली जाते. तिथं या टीपीएस स्कीम मध्ये 64G मध्ये असं अपेक्षित आहे की 40% लँड घेऊन ती स्कीम सक्सेसफुल करणं अपेक्षित आहे आणि 10% जे आहे ती ईडब्ल्यूएस आणि LIG किंवा डिस्पजेस्ट असलेले जे काही लोक असतील त्यांच्यासाठी आहे. आता यातलं जे 10% आहे त्यातले डिस्पजेस्ट म्हणजे असं आहे की एखाद्या माणसाची जर कंप्लीट घर जात असेल एखाद्या रस्त्यामध्ये किंवा काय, तर त्याला ते घर वेगळं बांधून देणं पाहिजे आणि त्याच्यासाठी ते 10%ची प्रोव्हिजन आहे की ज्याच्यामध्ये ईडब्ल्यूएस LIG आणि डिस्पजेस्ड होमवाल्यांच्यासाठीचे प्रोव्हिजन. म्हणजे नैनामध्ये सुद्धा अशा प्रकारे जर काही लोकांची जागा रोडच्या विस्तारामध्ये जात असेल तर त्यांना दुसरं घर द्यायची प्रोव्हिजन आहे, पण त्या प्रकारची मागणी इथे केलीच जाते. आता तीच गोष्ट जी आहे त्या आता सुदैवानं म्हाळुंगे मान या स्कीम मध्ये तशी डिस्पजेस्ट लोकांची काही केस नव्हती, त्याच्यामुळे तिथं ते आला नाही विषय. अदरवाईज तसा असतं तर त्यांना अकोमोडेट करून ते वेगळं घर दिलं असतं. अशा प्रकारे एकच टीपीएस स्कीम जी MRTPच्या ऍक्ट मधल्या 64G प्रमाणे राबवणं अपेक्षित आहे, तर त्याची सिडको एक वेगळ्या प्रकारे राबवते आणि पीएमआरडी एक वेगळ्या प्रकारे राबवते. म्हणजे सिडको असे म्हणते की कायद्याप्रमाणे 50% जागा देणं बंधनकारक असताना सुद्धा लोकांनी विलिंगली आम्हाला द्या 40% बस असं म्हणावं. आणि इथली लोक का असं करतात मला माहित नाही, पण काही लोकांनी तिथल्या लोकांच्या जागा घेऊन त्यांनी पैसे इन्व्हेस्ट केले आणि त्या गोष्टीला भरपूर वेळ झाला आणि मग ते अडकलेले पैसे आहेत त्याचा इंटरेस्ट आहे याच्यासाठी काही लोकांनी सुरुवातीला जाऊन ते ऍग्री केलं 40% साठी आणि मग बाकीच्या लोकांनी जरी ऍग्री नाही केलं तरी त्याच्यावरती थोपवायचं काम. मी जबाबदारीने सांगतो की नैनामधल्या ज्या लोकांनी विलिंगली 40% घ्यायला तयारी दर्शवली नाही त्या लोकांना कायद्याप्रमाणे सेक्शन 64G प्रमाणे त्यांना 50% जागा मिळणं अपेक्षितच आहे आणि 50% जागा त्यांना दिल्याशिवाय कायद्याने ती स्कीम ही मंजूर होऊ शकत नाही. आता हे या प्रकारची जी नैनामधली जी लोक आहेत ती त्याचा कॉल घेतील, त्यावरती त्या लोकांनी ते प्रॉपर गायडन्स घेऊन कायद्यातल्या प्रोव्हिजन घेऊन ते म्हाळुंगे मानची स्कीम चांगल्या प्रकारे स्टडी करायला पाहिजे आणि मग त्यांच्याकडे लक्षात येईल की त्यांच्यावरती कशा प्रकारे अन्याय झालेला. सर, तुम्ही टीपीएस बद्दल बोलताय, नेमकी टीपीएस ही स्कीम आहे काय आणि नेमकं म्हणजे सकारात्मक दृष्ट्या जर ही स्कीम राबवली गेली तर याचे फायदे नेमके कसे शेतकऱ्यांना मिळतील सर? टीपीएस स्कीम ही कंप्लीट देशामध्ये पॉप्युलर असलेली स्कीम आहे. त्याला टाउन प्लॅनिंग स्कीम असं म्हणतात. हे टाउन प्लॅनिंग स्कीमच्या कन्सेप्टमध्ये जे ओरिजिनल शेतकरी असतात त्यांची जागाची ओनरशिप न काढून घेता त्या जी जागा आहे त्याचं प्लॅनिंग करून एक गव्हर्नमेंटची एजन्सी येऊन किंवा काही प्रायव्हेट एजन्सी येऊन सुद्धा करू शकतात. तर त्या गव्हर्नमेंटच्या एजन्सी येऊन ते त्याचं प्लॅनिंग करतात आणि प्लॅनिंग करून त्याच्यामध्ये त्या एरियाचा शहरीकरणासाठी लागणारे जे 15% रस्त्याची रिक्वायरमेंट आहे किंवा अजून एक 10% ओपन स्पेस आहे आणि 15% अम्युनिटीज आहे. म्हणजे ही जी काही गरज आहे 15% रोड, 15% अम्युनिटीज आणि 10% ओपन स्पेस एवढ्या रिक्वायरमेंटमध्ये हे 40% ही प्लॅनिंग अथॉरिटीने जागा घेऊन बाकीची राहिलेली 60%ची जागेची ओनरशिप आणि 60%चा प्लॉट तिथल्या शेतकऱ्यांना मिळतो. आता काही ठिकाणी अजून त्या प्लॅनिंग अथॉरिटीला ही जी स्कीम आहे ही अख्ख्या महाराष्ट्रासाठी गव्हर्नमेंटने आणलेली आहे. आता काही ठिकाणी लँडच्या किमती थोड्या कमी जास्त असल्यामुळे एखाद्या रिमोट एरियातली स्कीम मंजूर करण्यासाठी ते 40% जागा घेऊन जर सफिशियंट फंड मिळत नसतील तर अजून 10% फंड घेऊन त्याचा विकास करता येईल
आणि शेतकऱ्यांना मग 60%च्या ऐवजी 50% मिळायला पाहिजे अशी प्रोव्हिजन. कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे क्लिअर कट की 50% पेक्षा कमी क्षेत्र कसल्याही परिस्थितीत ओरिजिनल लँड ओनरला देता कामा नये. म्हणजे 10% EWS, LIG आणि डिस्पजेस्ड लोकांच्यासाठी लागलेली जागा, त्याच्यानंतर 15% रोड गेल्यानंतरची जी 15% अम्युनिटीची जागा आहे की ज्याच्यामध्ये कमर्शियल कॉम्प्लेक्सेस येतील, हॉस्पिटल्स येतील, स्कूल्स येतील, बाकीच्या मार्केट्स येतील, त्या सगळ्या जी जागा आहेत हे सेलेबल आहे, ते कमर्शियल यूज आहे त्याचा. आणि त्या कमर्शियल जागा आणि 10% EWS कडून मिळणाऱ्या जागा, हे एवढ्या जी जागा आहेत तेवढ्याच त्या शहराचं सगळे इन्फ्रास्ट्रक्चर करण्यासाठी सफिशियंट आहे. आणि ही जी गोष्ट आहे ही जसं मी म्हटलं की PMRDAनं म्हाळुंगे मानमध्ये सक्सेस केलेले आहे आणि तिथं नंबर ऑफ TPS स्कीम त्यांनी सक्सेस केले. अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट बरोबर प्रायव्हेट लोकांनी सुद्धा या स्कीम सक्सेस केलेले. तर त्यामुळं आता याच्या पुढे सुद्धा याच प्रकारच्या TPS स्कीम ला लोकांची मंजुरी राहील. आता जबरदस्तीनं नवी मुंबई सारखं जबरदस्तीनं शेतकऱ्यांची जागा घेऊन त्यांनी पैसे नाही घेतले तरी त्यांचे ते RD मध्ये टाकू, त्यांनी जमीन नाही दिली तरी आम्ही मिलिटरी आणून जबरदस्ती करून घेऊ, या प्रकारचं ऍक्विजिशन आणि या प्रकारची जबरदस्ती करून शहरांचं वसवली जाणार नाही भविष्यात. तर कर्नाळा, साई, चिरनेर हा न्यू टाउन जो आहे, जो प्रस्तावित आहे राज्य शासनाकडून, नेमका यामध्ये शेतकऱ्यांना कसं न्याय देता येईल सर? याच्यामध्ये आता ज्या पद्धतीनं महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं MMRDA ला NTDA म्हणून डिक्लेअर केलेलं आहे, त्या NTDA मध्ये त्यांना प्रोव्हिजन असं आहे की ते ती सगळी जागा विकत घेऊ शकतात. आता ती जागा विकत घेण्या एवढे गव्हर्नमेंटकडे पैसे आहेत का? नाही. कारण ती जागा आता विकत घेताना जी काय आज लँडची जी कॉस्ट आहे, ती लँडची कॉस्ट गव्हर्नमेंटनं जाणून बुजून जबरदस्तीने गेले 5-7 वर्ष दाबून ठेवलेले. त्या किमतीनं जरी त्यांनी 4 पट पैसे दिले आणि 20% भूखंड दिला निव्वळ, तरी लोक कोर्टामध्ये जातील आणि त्याचे अजून त्यांच्या योग्य तो मोबदला मागतील. आता या पद्धतीनं जर दिलं तर सगळे लोक आनंदी आहेत आणि सगळे लोक ऍक्सेप्ट करतात. हे लोकांच्यासाठी ही विन विन सिच्युएशन. पण ते MMRDA किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंट असं करू इच्छिते का? नाही. त्याचं कारण काय की अशाच प्रकारची जमीन नवी मुंबईमध्ये अजून हजारो एकर जमीन, एक 7-8 हजार एकर जमीन अजून महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं घेणं अपेक्षित आहे. आणि तिथं महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं सरेंडर केलेलं आहे की आम्ही लारने इथं जमीन घेऊ शकत नाही. मग तेच महाराष्ट्र गव्हर्नमेंट तिकडं कशी जागा घेऊ शकेल? तर ते घेऊ शकणार नाही. मग ते काय करतील? ते पहिला प्रयत्न असा करतील की नवी मुंबई सारखं 22.5% काहीतरी योजना आणून लोकांना फसवण्याचा प्रयत्न करतील. पण ते पण सक्सेस होणार नाही. कारण त्या 124 गावामधली जी 77 गावं जी याच्यामधली नैनामधली होती, त्या लोकांना त्यांच्या जमिनीच्या 40% जमीन मिळायचं प्रावधान इकडे शिडकोनं ऑफर दिलेली होती. म्हणजे त्यांच्या ते 225 गावांचं जे नैना होतं त्यातल्या काही गावांना ऑलरेडी 40% जागा मिळालेल्या आहे असताना 22.5%ची गोष्ट त्यांच्याकडून मंजूर ऍक्सेप्ट होणार नाही. NTDA मधला अजून एक मोठा धोका काय की NTDA मध्ये एक्झिस्टिंग गावठाणाच्या बाहेरची सगळी जागा घ्यायची त्यांना अधिकार मिळतात. हे एकदम चुकीचं आहे. मी मगाशी जसं म्हटलं तसं स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी जर याच MMRDA ला जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटची अशी इच्छा आहे की ती डेव्हलपमेंट MMRDAच्या थ्रू व्हावी, तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटला माझं हे सांगणं आहे की तुम्ही NTDA कॅन्सल करून तिथं त्या MMRDAची SPA म्हणून अपॉइंटमेंट करा. आणि SPA म्हणून अपॉइंटमेंट केल्यानंतर म्हाळुंगे मानमध्ये ज्या पद्धतीनं PMRDAनं तिथल्या शेतकऱ्यांना न्याय दिलेला आहे, त्या पद्धतीनं तुम्ही इथल्या शेतकऱ्यांना 50% जागेची ऑफर करा. ते 50% त्यांना फायनल प्लॉट देताना त्याचा ₹1 चार्ज लागला पाहिजे. आणि त्याच्यानंतर एक्झिस्टिंग गावठाणाच्या बाहेर असलेली जेवढी काही घरं आहेत, ती घरं त्यांची ज्या ज्या सातबाऱ्यावरती असतील तेवढा सगळा सातबारा हा त्यांना फायनल प्लॉट म्हणून त्यांना मिळेल. म्हणजे त्यांची एक्झिस्टिंग घरं ही रेग्युलर होतील. एक्झिस्टिंग घराच्या आजूबाजूचा काही त्यांना विकास करायचा असेल भविष्यात तर तो कायदेशीर विकास करता येईल. आणि ज्या पद्धतीनं इकडं नैनामध्ये शिडको तिथल्या लोकांना गावठाणाच्या बाहेरचे घरं इलिगल म्हणून त्रास देत आहे, मला इथं आवर्जून सांगायचं आहे की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये काय अख्ख्या देशामध्ये
इंग्रजांनी 1935ला जी गावठाणं फ्रीज केली त्याच्यानंतर गावठाणाची बाउंड्री ही वाढलीच नाही. जे गेल्या आपण स्वातंत्र्य मिळाल्यापासून 70-75 वर्षात ही गावठाणाची जुनी बाउंड्री वाढलीच नाही. त्यामुळे गावठाणाच्या बाउंड्रीच्या बाहेर असलेली सगळी जी घर आहेत ती कायद्यानं गव्हर्नमेंटला बेकायदेशीर आहे म्हणायचा अधिकार आहे. म्हणून ती बेकायदेशीर आहेत का? मग सगळ्या महाराष्ट्रामधलं 70% गावं जी गावठाणाच्या बाहेर आहेत ती सगळी बेकायदा आहेत का? तर त्यामुळे ती तशी बेकायदा म्हणता येणार नाही. त्याच्यापेक्षा पीएमआरडीएनं जो स्टँड घेतलेला आहे म्हाळुंगे मानचा टीपीएस स्कीम करताना की एक्झिस्टिंग गावठाणाच्या बाहेरची जी घरं आहेत ती त्याच ठिकाणी प्लॉट म्हणून फायनल प्लॉट त्यांना अलॉट करण्यात येईल आणि त्यांची घरं जशी आहेत तशी रेग्युलर होतील. भविष्यात त्यांना त्याचा विकास करताना की तो प्लॉट म्हणून विकास करता येईल अशा प्रकारचं होईल. म्हणजे त्या 124 गावामधल्या एक्झिस्टिंग घरांच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन होईल. त्यांना त्यांच्या जमिनीचा 50% भूखंड मिळून त्या पद्धतीने त्यांना न्याय मिळेल. त्या भूखंडासाठी त्यांना वेगळे काही पैसे द्यावे लागणार नाही. नैनामधलं एक एक्झाम्पल सांगतो की त्याच्यामध्ये एका टीपी स्कीम मध्ये हे 40% शेतकऱ्यांना दिल्यानंतर तिथले जे काही भूखंड मिळालेले आहेत तिथले भूखंड जे आहेत ते शेतकरीने विकासासाठी दिले आणि त्याच्यानंतर त्यांनी जे 50-50 त्यांना माल मिळाला तर त्या पद्धतीनं जो काही मिळणारा माल आहे एका एकरला तो साधारणतः 40 कोटीचा आहे. आता त्याचे रिव्हर्स कॅल्क्युलेशन मध्ये गेलं तर त्या प्लॉटचे व्हॅल्युएशन काय तर त्या प्लॉटचे व्हॅल्युएशन 50 लाख गुंठ्याच होते. आता या 50 लाख गुंठ्याप्रमाणे आजच्या डेटला नैनामधल्या ज्या काही स्कीम झालेल्या आहेत त्या स्कीम मध्ये सिडकोनं 1ही रुपयाचं काम केलेलं नाही फील्डवरती. जे काही प्लॅनिंग आणि बाकीच्या आर्बिट्रेटर या त्यांच्या स्टाफचं सॅलरी या गोष्टीवरती त्यांचा 51 कोटीचा खर्च झाला असेल. तर त्या सगळ्या एरियाचा विकास करण्यासाठी जर सिडकोला एखाद्या टीपी स्कीमचं एक्झाम्पल घेतलं तर एका टीपी स्कीम मध्ये त्यांना टीपी स्कीम 1 मध्ये त्यांना 30 करोडचा खर्च आहे त्या सगळ्या डेव्हलपमेंटमध्ये आणि टीपी स्कीम मध्ये त्यांना मिळणारे जे काही प्लॉट भूखंड आहेत त्याची किंमत 300 कोटीची. म्हणजे येणाऱ्या खर्चाच्या 10 पट पैसे त्यांना मिळणार आहेत. तर अशा प्रकारे पैसे कमवण्याचं साधन म्हणून ही टीपी स्कीम किंवा ते एसपीएचं काम नाही. मी जसं म्हटलं तसं पुण्यामधल्या पीएमआरडीए ज्या पद्धतीने 50% जमीन समोरच्यानं देऊन राबवते त्या पद्धतीने देऊन राबवावं. त्याच्यामध्ये सिडको असू दे किंवा एमएमआरडीए असू दे यांना सफिशियंट पैसे मिळणार आहेत, होणारा खर्च मिळणार आहे, अजून ऍडिशनल पैसे मिळणार आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक कशी करता येईल किंवा लुबाडणूक कशी करता येईल या प्रकारचा अप्रोच हा त्याचा नसायला पाहिजे. माझं तर या व्हिडिओतर्फे आताच्या नवीन सीएमना आव्हान आहे की गेल्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये घाई गडबडीमध्ये काही एखादा चुकून डिसिजन झाला असेल की जो 124 गावांच्या एनटीडीए म्हणून नेमणूक करण्यामध्ये झाला तो अजून त्याची वेळ गेलेली नाही. तुम्ही तो करेक्ट करायला पाहिजे. तुमची इच्छा एमएमआरडीए कडून त्या एरियाचा विकास करायचा असेल तर ती एसपीए म्हणून व्हायला पाहिजे आणि ते एसपीए म्हणून विकास होताना तिथल्या लोकांना 50% त्यांची जागा देणं, गावठाणाच्या बाहेरची सगळी घरं जिथं आहेत तिथं रेग्युलर करणं, त्यांना भूखंडाचा दर्जा देणं, अशा प्रकारची विकास हा शक्य आहे. आणि तो विकास जर हेच महाराष्ट्र गव्हर्नमेंट पीएमआरडीएच्या थ्रू जर पुण्यात करत असेल तर ते रायगडमध्ये का नाही? सीएमना माझं हे आवर्जून सांगणं आहे की त्यांनी तो पीएमआरडीए मधला म्हाळुंगे मानचा टीपीएस स्कीमचा स्टडी करावा आणि त्याच प्रकारचा विकास हा या 124 गावामध्ये अपेक्षित आहे आणि याच्यामध्ये लक्ष घालून सीएम साहेब ते करतील अशी मी अपेक्षा ठेवतो. या प्रकारच्या काही प्रेझेंटेशनसाठी गरज पडली तर मी ही त्यांच्याकडे जाऊन प्रेझेंटेशन द्यायचा प्रयत्न करेन. खूप खूप धन्यवाद सर विस्तृत माहिती दिल्याकरिता. धन्यवाद. सरांनी जी दिलेली माहिती आणि या चर्चासत्रामध्ये झालेले हे जे इनपुट जे आज मिळाले ते नक्की जर तुम्हाला पटले असतील तर आम्हाला देखील कमेंट करून नक्की कळवा. तोपर्यंत मी घेतो निरोप. नमस्कार.